नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि विशिष्ट व्लॉग चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत। आणि इकडे बघा मॅडम रेडी झालेले आहेत। नवीन शूज घातले मॅडम, नवीन शूज घातलेत हां ओके। सो ही थँक्सगिव्हिंगची शॉपिंग आहे आहानाची, ती बेसिकली तिने शूज वगैरे घातल्यात आणि मी पण रेडी झालो। आज आहे सॅटर्डे आणि वाजले आहेत 11:30 आणि आम्ही चाललेलो आहोत माझ्या ऑफिसमध्ये, कारण की माझ्या ऑफिसमध्ये पॅनकेक विथ सांटा असा इव्हेंट आहे जो लहान मुलांसाठी आहे, क्रिसमसचा इव्हेंट आहे। त्याच्यामुळे क्रिसमस इव्हेंट आणि घरात ॲज युजल हिने ऑलरेडी सगळा पसारा काढून ठेवलेला आहे, पण तो पसारा आम्ही आल्यावर आवरू सगळा। सो आता आम्ही निघतोय 11:30 वाजल्यात, 12 ते 1चा स्लॉट आहे। सो तिकडे जाऊन आम्ही आता माहीत नाही कशी रिॲक्ट करेल जेव्हा सांटा समोर येईल तेव्हा, बट ती एक्सायटेड तर आहे कारण की पॅनकेक वगैरे बनवायचं आहे आणि क्रिसमस तिचं असं नाव ऐकून ती एक्सायटेड झालेली आहे। नाही आता काय झालंय माहिती आहे का, ती शाळेमध्ये जाते ना, त्यामुळे ती त्या दिवशी म्हणत होती की तिच्या क्लासमध्ये तिच्या क्लासमध्ये क्रिसमस ट्री लावलेला आहे, लाइटिंग लावलेलं आहे। सो तिला माहिती आहे आणि तिला मे बी स्टोरीज वगैरे ते लोक सांगत असतील की काय काय असतं काय नाही, त्याच्यामुळे तिला त्या टर्म्स माहिती आहेत। तर काय कुठे तुझा ड्रेस आता लपला ह्या जॅकेट मध्ये, मग लपला की नाही? हा लाईन हे लावायचं, हे कर लाव आहाना, कारण की थंडी लागू शकते। लाव 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 लवकर लाव लवकर लाव। चला आपण तिकडे जाऊनच भेटूया। अरे आता चालू झालं। सो आम्ही आत्ता पोचलोयत आणि छान वेदर आहे, इतकी थंडी पण नाही वाजत आहे आणि इथे थोडासा वारा आहे आणि इथे ही आहाना गॉगल वगैरे घालून मस्त पैकी आहाना किती छान वाटतंय ना। हा ना, ये लवकर। चल चल चल। सो आता मी मस्त ब्रेकफास्ट केला आणि आता फोटो काढतोय सांतासोबत आहाना, आणि आहानाला इथे बलूनचं हे मिळालंय, काय म्हणतात स्वॉर्ड। पिंक नाहीये ते पर्पल आहे, पर्पल। इकडे सांटा आहे आणि आता मी चाललो त्याच्यासोबत फोटो काढायला। सो आहानाला इकडे टेडी बिअर मिळालेलं आहे, त्याच्यामुळे मॅडम खुश आहेत। टेडी बिअर वर्कशॉप होता ओके। काय लिहायचं आहाना? सांतासाठी लेटर लिहिणार आहे तू? सांतासाठी लेटर लिहिणार आहेस का? थांबली Oh, good job.
got a space already. You can have some more if you like. Are you ready? Gingerbread girl, ornaments, trees, Santa Claus, Christmas tree. aha na. So cute. Christmas tree. Thank you. सो मंडळी आम्ही ऑफिसमधून निघालो थोड्या वेळापूर्वी आणि आता पोचलेलो आहोत पटेलला, कारण की पटेलला थोडं सामान वगैरे घ्यायचं आहे. सो जेवण वगैरे आम्ही ऑफिसमध्येच जेवले आणि थोडंसं घरी केलेलं आहे. सो ते आम्ही आता घरी जाऊन खाऊ. म्हणजे ऑफिसमध्ये जे आम्ही केलं ते इट्स लाईक काइंड ऑफ ब्रंच होतं, म्हणजे पॅनकेक आणि हे, आणि आपलं कसं आपला भात किंवा पोळी भाजी असं खाल्ल्याशिवाय जेवणाची फील नाही, त्याच्यामुळे घरी गेल्यावर थोडंसं आम्ही खाऊ. पोट तसं भरलेलं आहे. बट आता पटेलला आम्ही आलो आहे, थोडंसं सामान घ्यायचं आहे नेत्राला पण. आणि आहाना मागे बसली आहे, टाइमपास चालला. आहानाने एन्जॉय केलं. सांता सोबत फोटो बिटो पण मस्त काढले तिने, तुम्ही बघितलं असतीलच व्हिडिओमध्ये. सो आता आम्ही पटेलमध्ये जातो. पटेलमध्ये गेल्या महिन्यात ॲक्च्युली इकडे आग लागली होती, त्याच्यामुळे पटेल बंद होतं. पण त्याच्यानंतर ते 2 वीकने त्यांनी चालू केलं आणि त्याच्यानंतर आम्ही आता फर्स्ट टाईम आलो आहे. सो थोडं सामान घ्यायचं आहे, स्नॅक्स वगैरे पण घ्यायचे आहेत. आणि स्नॅक्स पटेलचा मला आवडतो कारण की फ्रेश असतो, त्याच्यामुळे आता जाऊ आम्ही पटेलला आणि फटाफट सामान घेऊया. सो पटेलमधली शॉपिंग झाली. शॉपिंग असं ॲक्सच काही इतकं नव्हतं, पण एकदा गेलं स्टोअरमध्ये का मग हे पण घेऊ ते पण घेऊ. आणि तुम्हाला माहिती आहे का चटाका पटाका मला इतका आवडायचं आहे, आणि आता पटेलमध्ये दिसलं तर म्हटलं घेऊया आपण. आणि ह्याचा स्पेशली मला टोमॅटोचा जो फ्लेवर होता ना तो खूप आवडायचा. घरी येऊन जेवलो, आईस्क्रीम खाल्ली, कारण की पटेलमधून ना मी हे घेतलं होतं, काय म्हणतात आपलं चोकोबार, हा वाडीलालचा, आणि त्याची टेस्टसुद्धा छान लागली. आणि पटेलमधून आम्ही एक पापलेट आणलेत, सिल्वर पापलेट. कारण की मी जेव्हा पापलेट फ्रायचा व्हिडिओ केला होता त्यावेळी मला 2-3 जणांनी विचारलेलं की कुठून तुम्ही मच्छी आणता. तर एकतर बेंगॉल मार्केट आहे ते सिन्सिनाटीमध्ये, आणि पटेलमधलं मी लास्ट टाईम ट्राय केले होते पॉपलेट, तर इतके छान लागले. म्हणजे मस्त आहे, फ्रोझनच असतात, काही फ्रेश असे आपल्याकडे मार्केटमध्ये जसे मिळतात तसे नाही, पण एकंदरीत छान लागतात. आणि गरज नव्हती, पण सामान बघितल्यावर हे पण घ्यायचं ते पण घ्यायचं. आणि चांगल्या तिकडे फ्रेश पपईयासुद्धा होता, त्यातली काही पपई घेतली आहे. सो पिकलेली पण आहे, म्हटलं ही घेऊयात आपण. आणि हा विठ मुरमुरा हा आहानाला खूप आवडतो, त्यामुळे हा सुद्धा घेतला आहे. आणि आज बऱ्याच गोष्टी, थोड्या भाज्या, पनीर वगैरे हे घेतलं आहे. आता आहानाला झोपवते आणि मग संध्याकाळी बघूया काय प्लॅन होतोय का काय. डॅडी गुड इव्हनिंग. मी आहानाला मगाशी आम्ही जेव्हा आलो त्यानंतर झोपवायचं ट्राय केलं, पण त्याच्यामध्ये 1-1.5 तास गेला, आहाना काही झोपली नाही. आणि मग आता भूक लागली परत. आता स्नॅक्स ठेवत आहे. आणि हा एअर फ्रायर जो आम्ही घेतला होता थँक्सगिव्हिंगला तोच आता यूज करते. म्हणजे यापूर्वी मी 2-3 वेळा यूज केला, पण मस्त आहे, छोटासाच आहे. ऋषीचं म्हणणं असं आहे की अजून तू मोठा घ्यायला पाहिजे होता, पण मला काय एवढं असं यूज नाही, कारण की हा मोठा ओव्हन पण आहे इथे, त्याच्यामुळे म्हटलं की हा चांगला आहे. आणि आत्ता मी ह्याच्यामध्ये टाकत आहे, हे मी 2 क्रोगरमधून आणले होते, ॲलॅपेनो पेपर आणि स्पिनच डीप, तर ते मी आत्ता ठेवते. आहाना पण खाईल हे. सो हे प्री हिट झालेलं आहे आणि फक्त मला असं वाटतं 8 मिनिटासाठी आपण हे ठेवूयात. टेम्परेचर पण 60 स्टार्ट होईल काय आहे ना. आणि हा आहानाचा सुंदर फोटो सांता सोबतचा. तर तुम्ही बघू शकता की खूप असं छान क्रिस्पी चीज डीप हे झालेले आहेत. आणि करंटली आत्ता माझं फेवरेट हास्यजत्रा
शो आहे, त्यामुळे तो बघता बघता हे सुद्धा मी एन्जॉय करताय. सो मंडळी आम्ही इव्हनिंग घरामध्ये स्पेंड केली. ऋषी म्हणत होता की आपण बाहेर जाऊयात, पण मला इतका कंटाळा आला होता, मी त्याला म्हटलं की नको. मस्त हास्यजत्राचे 2-3 एपिसोड बघितले, मजा आली आणि जेवलो. आणि आता इथे ह्या रूमबाचं क्लिनिंग चालू आहे. हे दोघं जण इथे क्लिनिंग करायला बसलेत. कधीतरी आम्ही रात्री हा रुंबा लावतो, जो हे सगळं फरशी क्लीन करतो, म्हणजे व्हॅक्यूमच येते, त्यामुळे सकाळी उठल्यावरती क्लीन असं छान वाटतं. आणि त्याच्यामध्ये माझेच केस खूप अडकलेले असतात, कारण की माझं हेअरफॉल होतो, त्यामुळे मग ते क्लीन करावं लागतं. तर झालं. आहा ना, तू घाबरतेस ना? हा, पहिला घाबरायचीस. कोणासोबत जाते आता? तू वरती बसली सोफ्यावर. का बसलीस तू सोफ्यावर? हा काय? हा, आहाना जेव्हा लहान होती ना तेव्हा घाबरायची. आता नाही घाबरत ना आहाना? आता नाही घाबरत ना तू? नाही, आता नाही. सो ही व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.